दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अशा मसाल्याच्या तर्रीदार रस्सेवाल्या भाज्या आपण बनवतो तेव्हा आपल्याला वाटण वगैरे करावं लागतं. रोज ते वेळ नसतो आपल्याला, त्यामुळे शक्य नसतं. तर सुट्टी दिवशी किंवा वेळ मिळेल तेव्हा 4-5 कांदे असे उभे कापून लोखंडाच्या कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून छान भाजून घ्यायचे आहेत. कांदे तांबूस रंगावर आले की यामध्ये आपण लसूण सोलून टाकायचं आहे. लसूण तुम्ही फोडणीमध्ये वापरत असाल तर तुम्ही यामध्ये लसूण नाही टाकला तरी चालेल. कांदे तांबूस छान भाजले गेल्यानंतर यामध्ये 2 वाट्या सुकं खोबरं देखील किसून आपण भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं आणि कांदा एकसारख्या रंगावर आपण छान भाजून घ्यायचं आहे. दोन्हीही खरपूस भाजलं तर आपलं वाटप छान टिकतं आणि हे वाटप तुम्ही सगळ्या रस्स्याच्या भाज्यांना वापरू शकता. कांदा खोबरं एकसारख्या रंगावर आल्यानंतर गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात वाटप आणि थोडंसं मीठ टाकून असं छान वाटप करून घ्यायचं आहे. 15 दिवस तुम्ही सगळ्या रस्सा भाज्यांना वापरू शकता. करून पहा. आवडल्या